श्री गणेशाय नमः। गणेश नमुतरी तुमचा नाचना, म्हणून नारायणा नमन माझे। सारदा नमुतरी तुमची गायनी, म्हणून चक्रपाणी नमन माझे। इंद्र नमुतरी तुमची भुजा, म्हणून गरुडध्वजा नमन माझे। ब्रह्मा नमुतरी तुमची कुशी, म्हणून ऋषिकेशी नमन माझे। शंकर नमुतरी तुमची विभूती, म्हणून कमलापती नमन माझे। वेद नमुतरी तुझाची स्थापित, म्हणून लक्ष्मीकांत नमन माझे। गंगा नमुतरी तुमच्या अंगुष्ठी, म्हणून जगजेठी नमन माझे। लक्ष्मी नमुतरी तुमच्या पायातळी, म्हणून वनमाळी नमन माझे। ऐसे नमन माझे सकळिका देवा, नामा म्हणे केशवा नमन माझे। सारदा नमुतरी तुमची गायनी, म्हणून चक्रपाणी नमन माझे। हे नारायणा, गणेशाला वंदन करावे तर तोही तुझ्या समोर भक्तिभावनेने नृत्य करतो, म्हणून तुलाच मी प्रेम भावनेने वंदन करत आहे। सरस्वती देवीला वंदन करावे तर ती हातामध्ये वीणा घेऊन तुझेच गायन करत असते, म्हणून हे चक्रपाणी मी तुला शुद्ध अंतःकरणाने वंदन करीत आहे। इंद्राला नमन करावे तर तोही तुझाच बाहू आहे, असे भागवतात वर्णन आहे, म्हणून हे गरुडध्वजा मी तुला नमस्कार करीत आहे। ब्रह्मदेवाला नमन करावे म्हटले तर तो तुझाच बालक आहे, म्हणून हे ऋषिकेशा मी तुलाच नमस्कार करत आहे। श्री शंकरांना वंदन करावे तर तो आपलीच एक विभूती आहे, म्हणून हे कमलापती तुला अत्यंत आदराने नमन करत आहे। वेद हे आत्मज्ञानाचे भांडार आहे, त्याला नमन करावे तर त्या वेदांची स्थापना तूच केली आहेस। तुझ्याचमुळे वेदाला संपूर्ण विश्वात अलौकिक प्रतिष्ठा लाभली आहे, म्हणून हे लक्ष्मीकांता तुला मी सर्व भावे नमन करत आहे। गंगा सर्वांना परम पावन करते, परंतु ती गंगा आपल्या चरणांगुष्ठाचे ठिकाणी वास्तव्य करते, म्हणून हे जगजेठी तुला मी पवित्र भावनेने नमन करत आहे। श्री लक्ष्मीला वंदन करावे म्हटले तर ती आपल्या चरण कमलाची सेवा करते, म्हणून हे वनमाळी तुझ्या चरण कमलांना मी वंदन करत आहे। संत नामदेव महाराज म्हणतात, सर्व देवदेवतांना वंदन करून हे केशवा मी सर्व भावे तुला नमन करीत आहे। ओ